हॅलो एवरीवन, स्वागत आहे तुमचे मराठी रेसिपी चॅनलवर। आज आपण बनवणार आहे धाब्यावरची झणझणीत अशी रस्सा शेवभाजी आणि 2 चपाती शिल्लकच खाल अशा पद्धतीने आपण आज हे शेवभाजी बनवणार आहे। छान असा त्याचा झणझणीत असा रस्सा बनवणार आहे आणि शेवभाजी तर सगळ्यांनाच आवडते आणि एकदम अशा सोप्या पद्धतीने आपण आज भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी एक कांदा आणि थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे। ते मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा, छान असं बारीक करून घेतलेलं आहे, न भाजता। मी भाजून नाही घेतलेलं आहे, कच्चंच घेतलेलं आहे। त्यासाठी आता आपण कढई ठेवून देऊ। कढईमध्ये तेल, थोडीशी जिरं, थोडंसं लसूणाची पेस्ट ते छान मिक्स करून घेतलेली आहे। ब्राऊन कलर येईपर्यंत असं कच्चं न राहता जे आपण पेस्ट काढली होती कांदा आणि खोबऱ्याची, ते मी त्यात मिक्स केली। छान असं आपलं अलकन तयार झालेलं आहे। हे थोडीशी तिखट, थोडंसं हळद, थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडंसं दही हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं कस्तुरी मेथी, थोडंसं कोमट पाणी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बघा, आपली भाजीची रेसिपी तयार आहे। एकदम आणि सरळ आणि सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकते। 2 मिनिटात बनणारी ही भाजी आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। असंच आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपी सोबत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।